नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या बऱ्याच राज्यांमध्ये जो वाद सुरू आहे, एखाद्या विधिमंडळानं मंजूर केलेलं विधेयक राज्यपालांकडे गेल्यानंतर राज्यपाल त्याच्यावरती काय डिसिजन घेतात, का राज्यपाल ते राखूनच ठेवतात, या संदर्भामध्ये आपण आता सध्या वेगवेगळ्या राज्यांमधले असणारे विवाद बघतोय. त्यामध्ये आपण हायलाइट करतो तो म्हणजेच पॉइंट कोणाचा, तर खूप जास्त चर्चेमध्ये आहे तो म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये तर सेशन आउट केलं होतं या असणाऱ्या संबंधित कार्यकारी सदस्यांनी. मग या तामिळनाडूचाच फक्त वाद आहे का, तर नाही, तर केरळमध्ये सुद्धा याचा वाद आपल्याला हायलाइट होताना दिसला. फक्त केरळच आहे का, तर त्याच्यासोबत आपण वारंवार वाद बघतो तो म्हणजे दिल्लीतला असणारा वाद. या सगळ्या विवादामध्ये विधेयक म्हणजे बिल प्रोसेस कशी होते आणि त्याचा रेफरन्स केंद्राच्या बाबतीमध्ये कसा आहे, राज्यांच्या बाबतीमध्ये कसा आहे, विधेयक मांडणार कोण, त्याच्यावर विधेयकाचे प्रकार कसे आहेत, प्रत्यक्षात घटनेमध्ये याचा रेफरन्स कुठे येतो, आणि कदाचित याच्यावरतीच तुम्हाला आपल्या प्रिलियममध्ये किंवा मेन्समध्ये प्रश्न विचारले जातील. जेव्हा राज्याच्या विधेयकाशी संबंधित आपल्याला प्रश्न केले जाईल तेव्हा तुम्हाला दोन आर्टिकलचा रेफरन्स हायलाइट होणार आहे, तो म्हणजे कलम 200 आणि 201. आणि जेव्हा केंद्राच्या विधेयकावरती आपल्याला मुद्दे मांडायचे असतील तेव्हा लक्षात घ्यायचं कलम 111चा रेफरन्स याच्यामध्ये हायलाइट होणार आहे. मग काय आहे प्रोसेस, कशा पद्धतीने या विधेयकावरती बघणं गरजेचं आहे, कारण वारंवार आपण लेफ्टनंट गव्हर्नरांचा आणि दिल्लीतला वाद बघत असतो. आणि याच असणाऱ्या दिल्लीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 2021 मध्ये एक अमेंडमेंट करण्यात आला आणि त्या ऍक्टच्या अनुषंगाने दिल्लीचा असणारा ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून लेफ्टनंट गव्हर्नरांना अधिकार देण्यात आला. म्हणजे दिल्ली सरकार कोण असेल, तर 2021 पासून दिल्ली सरकार हा खुद्द राज्यपाल असणार आहेत, नायब राज्यपालांचा मुद्दा. म्हणजे तिथल्या असणाऱ्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अंतर्गत असणाऱ्या एक कार्यकारी भूमिकेला कुठलाच अधिकार प्राप्त झाला नाही का, याच्यावर खूप जास्त विवाद आपण 2021 पासून बघतोय. म्हणून या असणाऱ्या गाजणाऱ्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा करणं अपेक्षित आहे, तो म्हणजे रेफरन्स कुठला, तर तो म्हणजे बिलच्या बाबतीमध्ये. हे प्रायमरी स्टेजवरती बिल काय असतं, याला म्हणायचं कायदा तयार करण्या अगोदरचा एक कच्चा डाटा, याला रॉ मटेरियल म्हणू आपण. याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं असेल तर तुम्हाला हा शब्द खूप ओळखीचा आहे, मसुदा. म्हणजे आपली घटना तयार करण्यासाठी सुद्धा एक मसुदा समिती होती ना, डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये. मसुदा म्हणजे काय, तर रॉ मटेरियल, कच्चा डाटा तयार करणारी असणारी समिती. आणि हा मसुदा म्हणजेच कोणता फॉर्म घेतो, बिलचा फॉर्म घेतो, बिलचं रूप घेतो. मग आता हे बिल मांडणार कोण सभागृहामध्ये, त्याच्यावरनं या बिलच्या आपल्याला दोन प्रकार पडताना दिसतात. एक आहे तो म्हणजे जनरल बिल, ज्याला आपण गव्हर्नमेंट बिल सुद्धा म्हणतो, ते म्हणजेच कुठलं असेल या ठिकाणी, सरकारी विधेयक. आणि दुसरा असेल ते म्हणजेच कुठल्या ठिकाणी, प्रायव्हेट बिल, ज्याला म्हणतो आपण खाजगी विधेयक. आता मांडणार कोण, तर सिंपल लक्षात घ्यायचं, कार्यकारी मंडळानं जर विधेयक मांडलं, कार्यकारी मंडळ म्हणजे कोण, तर याला म्हणायचं मंत्रिमंडळ. मग आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळामध्ये मेंबर किती असतील याच्याबद्दल काय स्पष्ट उल्लेख केलाय का, तर नाही. हे प्रश्न पण विचारलेत आयोगानं, मूळ भारतीय राज्यघटनेनुसार मंत्र्यांची संख्या किती असते, असे प्रश्न केलेत. हे प्रश्न तुम्हाला एसओच्या मेन्सला दिसतील, राज्यसेवेच्या मेन्सला दिसतील, पण असा उल्लेख राज्यघटनेत नाही. मग या संख्येबद्दल कधी वक्तव्य करण्यात आलं, मग या संख्येबद्दल 2003 ला एक घटना दुरुस्ती झाली, कितव्या क्रमांकाची, 91व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली. आणि तिथं सांगण्यात आलं दोघांच्या बाबतीमध्ये, म्हणजे राज्याच्या बाबतीमध्ये आणि केंद्राच्या बाबतीमध्ये सुद्धा, तिथं काय सांगण्यात आलं की विधानसभेच्या, राज्याच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% असणारी संख्या ही कोणाची असेल, मंत्र्यांची असेल. सेम लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या असणाऱ्या 15% संख्या ही कोणाची असेल, मंत्र्यांची. पण राज्यांसाठी एक क्रायटेरिया एक्स्ट्रा वाढवला, कोणता, तिथं कमीत कमी मुख्यमंत्र्यांचं 12 मेंबर असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे सुरुवात 12 पासून करायची. केंद्राच्या बाबतीमध्ये मिनिमम डाटा काही ऍड केलेला नाही. पण जिथं केंद्रशासित प्रदेश आहेत आणि तिथं विधानसभा असेल तर तिथं मंत्र्यांची संख्या किती असेल, तर तिथं मंत्र्यांची संख्या 10% असते. हा एक कॉमन मुद्दा आहे, ऑलरेडी तुम्ही वाचला असेलच, पण ते थोडं लक्षात घेऊया का, कारण या मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक ते असतं सरकारी विधेयक. सिंपल लॉजिक. आणि मंत्री सोडून जे कायदे मंडळातील सदस्य असतील ना, त्यांनी मांडलेलं विधेयक म्हणजे खाजगी विधेयक असेल. मग आत्ताच्या फेजमध्ये आपण दोन ग्रुप बघतो ना, कोणते, लोकसभेच्या अंतर्गत बघितलं तर एक आहे एनडीए, दुसरा आहे
युपीए आता इंडियामध्ये कन्वर्ट झालेलं तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल. पण बेसिकली 2019चा उल्लेख केला तर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, जे अलायन्स आपल्याला कोणी निर्माण केलेले दिसते 1996च्या कालखंडामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी निर्माण केला होता. आणि त्याच्यामध्ये लीड कोण आहे? त्याच्यामध्ये लीड आहे बीजेपी. आणि 2019ला इलेक्शन जेव्हा झाले ना तेव्हा त्या एनडीएकडे किती जागा आल्या होत्या? खासदार निवडून आले होते 353. आणि त्याच्यामध्ये एका बीजेपीचे किती मेंबर होते? 303. आणि युपीएच्या बाबतीमध्ये बघितलं त्याला म्हणतो आपण युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स, त्याला म्हणतो आपण संयुक्त पुरोगामी आघाडी. आणि हे निर्माण केली होती सोनियाजींच्या नियंत्रणामध्ये. नंतर आपल्याला मनमोहन सिंग हे पीएम पदावरती दिसले. 2004च्या कालखंडामध्ये तयार झाला युपीए. आणि या युपीए मध्ये इलेक्शनच्या फेजमध्ये 92 जागा आपल्याला त्या ठिकाणी जिंकताना दिसल्या. आणि त्या अंतर्गत पाहिलं तर 52 जागाचा फेज आपल्याला काँग्रेसकडे मिळाला. म्हणजे काँग्रेस विरोधी पक्ष होऊ शकला नव्हता. सलग 2 वेळा आपल्या भारतामध्ये लोकसभेच्या अंतर्गत विरोधी पक्ष दिसला नाही आपल्याला. हे कारण बघितलं तर इथं एनडीए मध्ये किती येतं? 353. या 353 मध्ये मंत्री किती असतात? तर ती संख्या अप्रॉक्सिमेटली असते 83. 15%चा उल्लेख केला. तर या 83 लोकांनी विधेयक मांडलं तरच सरकारी विधेयक. आणि ते 83 सोडून बीजेपी मधल्याच लोकांनी विधेयक जरी मांडलं तरी त्याला म्हणायचं खासगी विधेयक. हे लक्षात घ्यायचं, खूप महत्वाचं आहे. फक्त मंत्र्यांनी मांडलेले विधेयक सरकारी, मंत्री सोडून कायदे मंडळानं मांडलेले विधेयक खासगी असतं. आता सरकारी विधेयक जेव्हा मांडायचे ना तेव्हा काय करावं लागतं? स्पीकर किंवा चेअरमॅनची परमिशन घ्यायची असते. किती दिवस अगोदर परमिशन घ्यायची असते? 7 दिवस अगोदर परमिशन घ्यायची असते. पण जेव्हा खासगी विधेयक मांडायचे तेव्हा 1 महिना अगोदर आपल्याला परमिशन घेणं अपेक्षित असणार आहे. मग इंटरेस्टिंग फॅक्ट काय माहितीये का? आजपर्यंत आपल्या भारतामध्ये खासगी विधेयक मंजूर झालेत फक्त 15. आणि त्यामध्ये हाईट काय माहितीये का? 14व्या क्रमांकाचं खासगी विधेयक मंजूर झालं होतं 1970ला. आणि त्यानंतर 41 वर्षानंतर 15व्या क्रमांकाचं खासगी विधेयक मंजूर झालं. तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो, हे जे खासगी विधेयक आहेत ना त्या खासगी विधेयकांचा उल्लेख किती आहे, कोणत्या स्वरूपामध्ये आहे, तर त्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन्स केले जाऊ शकतात. मग याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं आपल्या भारतात पहिलं खासगी विधेयक मंजूर झालं होतं ते 1954च्या कालखंडामध्ये. आणि ते कोणतं होतं तर लक्षात घ्यायचं द मुस्लिम वक्फ बिल. तुम्ही सर्वांनी मुस्लिम वक्फ कमिटी आणि त्या संबंधाचं कमिशन वाचलं असेल तर त्याच असणाऱ्या दृष्टिकोनातून जो बिल मांडण्यात आला होता ना, कधी मांडण्यात आला होता? बिल आहे 1952चा, पण ज्याला मंजुरी मिळाली 1954च्या कालखंडामध्ये. कुणी मांडलं? पहिल्या व्यक्तीचं नाव पण लक्षात ठेवायचं आपल्याला. ते कोण असेल या ठिकाणी? तर सईद मोहम्मद अहमद कासमी यांच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा, ज्यांनी पहिलं खासगी विधेयक मांडलं होतं जे मंजूर झालं होतं. आणि नंतर 1970च्या कालखंडामध्ये उल्लेख केला तर 14व्या क्रमांकाचा द इंडियन पिनल कोड मध्ये दुरुस्त्या करायच्या होत्या. आता सध्याला जो भारतीय न्याय संहिता वगैरे तुम्ही वाचत असाल, जे नवीन कायदे येत आहेत, म्हणजे काय बदलून आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स ऍक्ट चेंज होत आहेत, तर त्याचा मुद्दा आत्ताच्या असणार आपल्या या अधिवेशनामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. पण त्याच पद्धतीचे मुद्दे अगोदर ऑलरेडी चेंज झालेले होते. मग सिंपल लक्षात ठेवायचं, आजपर्यंत खासगी विधेयक मंजूर झाले फक्त 15. त्यातला 14व्या आणि 15व्या क्रमांकाच्या विधेयका दरम्यान 41 वर्षांचा कार्यकाल गेला. तुम्हाला इंटरनेटवरती ऍक्सेस फक्त एवढाच दिसतो, फक्त 15वा लक्षात ठेवा. 15वा जे खासगी विधेयक मंजूर झाले ना तो मंजूर होताना दिसतो आपल्याला कधी तर 2011च्या फेज मध्ये. आणि तो होता कोणासाठी? तर तो होता थर्ड जेंडरसाठी, तृतीय पंथीयांसाठी होता. म्हणजे एलजीबीटीक्यू कम्युनिटी जे आहे का त्यांच्यासाठी विधेयक होतं. आणि तृतीय पंथीयांसाठी तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा, प्रिफिक्स काय जोडायचं. जसं आपण पुरुषांच्या बाबतीमध्ये प्रिफिक्स काय जोडतो? मिस्टर जोडतो ना. महिलांच्या बाबतीमध्ये प्रिफिक्स काय असतं आपलं त्या ठिकाणी? मिस असेल किंवा मिसेस असेल. तसं तृतीय पंथीयांसाठी प्रिफिक्स काय असतं लक्षात घ्यायचं. या प्रिफिक्सची सुरुवात जगामध्ये केली ऑस्ट्रेलियानं आणि त्या प्रिफिक्सचा रेफरन्स आपल्या भारतामध्ये आणला पुणे विद्यापीठानं पहिल्यांदा. एक थोडंसं रिजनल लेवलला पण जाऊन आपण याचा मुद्दा लक्षात ठेवायचा. कोणता आहे? एमएक्स. एमएक्स हा प्रिफिक्स कोणासाठी वापरला जातो? तृतीय पंथीयांसाठी वापरला जातो. आणि एक लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये हाईट या निवडणुकांच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा तृतीय पंथीयांचा वापर ऍज अ वोटर म्हणून कुठं केला? 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे. ओके, माझा एक प्रश्न आहे, मला कमेंट बॉक्स मध्ये अपेक्षा असेल तुमच्या उत्तराची. 2019च्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून एका तृतीयपंथी असणाऱ्या व्यक्तीचं नाव अनाऊन्स केलं होतं आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं. आणि त्या व्यक्तीनं एनजीओ काढलं होतं ज्यांचा रेफरन्स बॉम्बेशी कनेक्टेड आहे, म्हणजे आपल्या राज्याशी संबंधित आहे. तर त्या असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीचं नाव ज्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये, त्यांचं नाव तुम्ही सांगणार आहात मला. जसं आता सध्याला राजकुमार राव यांचा नावाचा उल्लेख करता आता 2023च्या इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याला राजकुमार राव यांचा असणार रेफरन्स इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत ऍज अ ब्रँड
अँबॅसेडर म्हणून त्या ठिकाणी घेताना दिसतात. हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इथं डिस्कस केलं आपण कोणता, एकतर कोणता असेल त्या ठिकाणी सरकारी विधेयक किंवा खाजगी विधेयकाचा मुद्दा. हे बेसिक मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवायचं. पण विधेयकाचे मुळात प्रकार किती आहेत, तर विधेयकाच्या मूळ प्रकारांचा उल्लेख केला. आता याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहेत मुलांचे, कृपया करून इथं कन्फ्युजन स्वतःचं वाढवून घ्यायचं नाही. विधेयकाचे प्रकार आहेत मुळात फक्त 3. कोणते 3 प्रकार, तर इथं लक्षात घ्यायचं, एक आहे सर्वसाधारण विधेयक, दुसरं आहे वित्त विधेयक आणि तिसरं आहे घटना दुरुस्ती विधेयक. 3च विधेयक. म्हणजे एक ऑर्डिनरी बिल असेल, दुसरं असेल त्या ठिकाणी फायनान्स बिल असेल आणि तिसरं असेल त्या ठिकाणी अमेंडमेंट बिल असेल. ठीक आहे. वित्त विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसेवा 2022चा प्रीचा पेपर, यातले 2 सब आर्टिकल विचारले होते प्रीला आपल्याला, म्हणून माहिती पाहिजे आपल्याला. वित्त विधेयकाचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं कोणत्या आर्टिकलचा रेफरन्स आहे, आर्टिकल 117चा उल्लेख करू, केंद्राच्या बद्दल उल्लेख करतोय. घटना दुरुस्तीचा रेफरन्स आणला तर कोणत्या आर्टिकलचा उल्लेख आहे, कलम 368. कसा अर्थ याचा, सिंपल अर्थ आहे. काय लक्षात घ्यायचं, सर्वसाधारण विधेयक म्हणजे काय, जिथं खर्च आणि दुरुस्ती नसते ते सगळे विधेयक सर्वसाधारण विधेयक. सिंपल. जिथं खर्च आहे वित्त विधेयक, जिथं दुरुस्ती आहे घटना दुरुस्ती विधेयक. वित्त विधेयकाचे 2 प्रकार पडतात, त्याला म्हणतो वित्त विधेयक क्रमांक 1, वित्त विधेयक क्रमांक 2. ह्याचे आर्टिकल कोणते आहेत, 117 उपकलम 1, 117 उपकलम 3. हा प्रश्न होता राज्यसेवेच्या प्रीला 2022ला, हे आर्टिकल तुम्हाला विचारले होते, म्हणून हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये बघितलं, एक क्रमांक 1 मध्ये कोणत्या प्रकारच्या खर्चाचा उल्लेख असतो, जो वारंवार होणारा खर्च असतो ना तो क्रमांक 1 मध्ये असतो. आणि क्रमांक 2 मध्ये कुठला असतो, आकस्मिक होणारा खर्च. साहेब लोक लक्षात घ्या, मी जे सांगतोय ना या गोष्टी जवळपास लक्ष्मीकांत सबाई साहेबांच्या पुस्तकामध्ये 15 पेजेस मध्ये मांडलेत. एकदम शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्रिएट करून देतोय. व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. कोणता रेफरन्स येतोय, सर्वसाधारण नंतर वित्त विधेयक क्रमांक कोणतं, 117 आर्टिकलचा उल्लेख येतोय. याच्यामध्ये 2 असणारे आर्टिकल रेफरन्स आहेत, 117 उपकलम 1, 117 उपकलम 3. वारंवार होणारा खर्च, आणि तुम्हाला माहित असेल वारंवार होणारा खर्च याच्यामध्येच बजेट पण येतो ना. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की बजेटसाठी आपण मनी बिल म्हणतो, धन विधेयक. हे जे मनी बिल आहे ना मुळात हा वित्त विधेयकाचाच भाग आहे. समजतंय, मनी बिल धन विधेयक हा वित्त विधेयकाचाच भाग आहे. फक्त आपल्या भारतानं जबाबदार शासन पद्धती स्वीकारली आहे, त्यामुळे त्याला सेपरेट मानलं जातं. मग मनी बिल धन विधेयक यासाठी तुम्हाला 2 आर्टिकल लक्षात ठेवायचे, कलम 109, 110. कलम 109 काय सांगतं, एखादं विधेयक धन विधेयक आहे की नाही ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, लोकसभेच्या स्पीकरला असतो. मग लोकसभेच्या स्पीकरच्या अधिकाराचा उल्लेख केला जातो 109च्या अंतर्गत. आणि मनी बिल काय आहे, धन विधेयक काय, त्याची डेफिनेशन कुठे सांगितली जाते, तर ती डेफिनेशन आहे कशामध्ये, कलम 110च्या अंतर्गत. एक प्रायमरी बेसिसवरती तुम्हाला हे मुद्दे माहिती असणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. आता थोडं व्यवस्थित लक्षात घ्या, या विधेयकांचा रेफरन्स पाहिला तर एकच मिनिट, विधेयकाचे प्रकार पाहिले आपण काय असतात ते. आता मी एक चार्ट काढून देईन, या चार्ट वरती प्रत्येक प्रीला एक प्रश्न 100% म्हणतोय मी, आणि हे एमपीएससी ला आवडते प्रश्न विचारायला विधेयकाशी संबंधित. हा चार्ट कायम लक्षात ठेवायचा. तो म्हणजे विधेयक मांडायचं कसं, विधेयकाचे प्रकार कोणते असतात, विधेयक मांडण्या अगोदर राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता असते का, विधेयकावरती विवाद झाले तर त्याच्यावरती संयुक्त बैठक घेता येते का, कोणत्या प्रकारच्या बहुमताची आवश्यकता असते, हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा विधेयकाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर सगळ्यात पहिला कोणता म्हणू आपण, सर्वसाधारण विधेयक. नंतर येतो वित्त विधेयक क्रमांक 1 जो वारंवार होणारा खर्च असतो. नंतर आहे वित्त विधेयक क्रमांक 2. नंतर आहे धन विधेयक. आता सांगितलं धन विधेयक मुळात कोणाचा भाग आहे, वित्त विधेयक क्रमांक 1 चा भाग आहे. नंतर आहे घटना दुरुस्ती विधेयक. आता या विधेयकांच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात पहिला संदर्भ येतो तो म्हणजेच काय, या विधेयकाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे का, पहिला मुद्दा. ठीक आहे. आता मी प्रत्येक बॅचेस मध्ये हे देतोच तुम्हाला, पण हे थोडंसं एक्स्ट्रा डाटा लक्षात ठेवायचं आपल्याला. राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता असते का, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे विधेयक सरकारी असतात का खाजगी असतात. ठीक आहे. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडायचं का विधेयक राज्यसभेत मांडायचं. ठीक आहे.
त्यानंतर उल्लेख केला तर या विधेयकांच्या दरम्यान दोन्ही सभागृहामध्ये विवाद झाले तर संयुक्त बैठक घेता येते का? संयुक्त बैठक घेता येते का? आणि या विधेयकासाठी बहुमत कोणतं आवश्यक असतं आणि या विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्यसभेपैकी कोणतं सभागृह महत्वाचं आहे हे थोडंसं याच्यामध्ये ऍड करायचं. 100% प्रश्न असतो प्रीला, मिस करायचं नाही. युपीएससीच्या प्रीला सुद्धा ह्याचे प्रश्न आहेत, राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आणि आता रिसेंटच्या मागच्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही कंबाईनच्या प्रीला प्लस मेन्सला याच्यावरती क्वेश्चन बघता, त्यामुळे या मुद्द्याला एकदम परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे. मग बघितलं तर काय लक्षात घ्यायचं, सर्वसाधारण विधेयकाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता असते का? तर राष्ट्रपतींच्या परवानगीची आवश्यकता नसते. ओके, याला अपवाद आहे कलम 2 आणि कलम 3. कारण एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल, भले ते आंतरराष्ट्रीय करारानं असेल किंवा आपल्या भारताच्या अंतर्गत मुद्द्यावरती असेल तर परमिशन घ्यावी लागते. काय लक्षात घ्यायचं, याला फक्त अपवाद म्हणायचं. काय अपवाद म्हणायचं? कलम 2 आणि कलम 3चा मुद्दा. बरं, सर्वसाधारण विधेयक कोणत्या प्रकारचं असतं? सरकारी असतं का खाजगी असतं? कोणतंही असू शकतं, सरकारी असेल खाजगी असेल. 2 टिकचा अर्थ काय? त्यापैकी कोणताही एक असू शकतो. विधेयक लोकसभेत मांडायचं का राज्यसभेत मांडायचं? कुठेही मांडू शकता, लोकसभेत पण मांडा, राज्यसभेत पण मांडा. विधेयकावरती वाद झाले दोन्ही सभागृहामध्ये, संयुक्त बैठक घेता येते का? तर यस. आणि यासाठी कोणत्या प्रकारचं बहुमत लागतं? आता बहुमताचा मुद्दा थोडा सेपरेट वाचण्याचा प्रयत्न करा. हवं तर मी एक सेपरेट सेशन मी बहुमताच्या बाबतीमधल्या गोष्टींसाठी घेईन. पण बहुमत कोणतं असतं तर 3 प्रकारचे बहुमत असतात आपल्याला माहिती आहे. एक असतं सिंपल मेजॉरिटीचं, दुसरं असतं स्पेशल मेजॉरिटीचं आणि तिसरं असतं सिंपल प्लस स्पेशल मेजॉरिटीचं. म्हणजे साधं बहुमत, विशेष बहुमत, साधं आणि विशेष बहुमत, ज्याला मी शब्द दिलाय अतिविशेष बहुमत. ठीक आहे, इथं बघितलं तर बहुमताचा असणारा उल्लेख कोणता असेल तर साध्या बहुमताची गरज असते आणि याच्यामध्ये लोकसभेसारखंच राज्यसभेला महत्व असतं. इथं कुठला सभागृह महत्वपूर्ण नसतो किंवा जास्त अधिकार त्यांना असतात असं उल्लेख नाहीये. पुढं वित्त विधेयक क्रमांक 1 चा उल्लेख केला तर हे पैशाशी संबंधित आहेत आणि वारंवार होणारा खर्च आहे. सरकारची जबाबदारी खूप महत्वाची असते, त्यामुळं राष्ट्रपतींची परवानगी लागते. आणि ते कोणतं असतं? सरकारची जबाबदारी म्हटल्यानंतर सरकारी विधेयक असतं. आणि शक्यतो सरकारी विधेयक कुठं मांडलं जातं? लोकसभेत मांडलं जातं. सिंपल लक्षात ठेवायचं. आणि संयुक्त बैठक घेता येते का? तर घेता येते, कारण वारंवार होणारा खर्च आहे. फक्त बजेट त्याच्यामुळे साईडला काढला किंवा धनविधेयक त्याच्यामुळे साईडला काढला, कारण धनविधेयकामध्ये लोकसभेला राज्यसभेपेक्षा जास्त अधिकार असतात आणि राज्यसभेकडे ते विधेयक फक्त 14 दिवसांसाठी जातं, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि पुढं बहुमत कोणतं लागतं इथं? तर या ठिकाणी साधं बहुमत आणि बऱ्याच अंशी जर बघितलं आपण त्या ठिकाणी तर विशेष बहुमत पण लागतं. पण शक्यतो कोणतं लागतं? साध्या बहुमताचा उल्लेख लक्षात ठेवायचा. आणि इथं लोकसभा आणि राज्यसभेचा संदर्भ आणला तर कोणाला जास्त महत्व आहे? लोकसभेला. म्हणून लोकसभेला जास्त महत्वाचा असणारा एक स्लोगन मी त्या ठिकाणी काढलाय. पुढं वित्त विधेयक क्रमांक 2 हा वारंवार होणारा खर्च आहे का? नाही, हा आकस्मिक खर्च आहे. म्हणजे कोविड आला, रक्कम खर्च करायची तर कुठं असते रक्कम? वित्त विधेयक क्रमांक 2च्या अंतर्गत असणार आहे. यासाठी परवानगीची आवश्यकता आहे का? तर नाही, परवानगी घेत बसायचं नाही, लगेच त्या ठिकाणी संमती मिळू शकते. पुढं विधेयक कुठलं असेल मग? सरकारी पण असू शकतं, खाजगी पण असू शकतं, लोकसभेत पण मांडता येईल, राज्यसभेत पण मांडता येईल. वाद झाले, संयुक्त बैठक घेता येते का? तर यस, घेता येते. पुढं बहुमत कोणतं लागतं? बघा इथं पण बहुमत कोणतं? साधं. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये विशेष लागतं, पण साधं किमान लक्षात ठेवा. इथं कोणाला महत्व आहे? लोकसभेला का राज्यसभेला? नाही, दोघांना समान अधिकार त्या ठिकाणी दिले जातात, हे लक्षात घेऊया. पुढे बघूया कुठला? धनविधेयक. धनविधेयक कोणाची कॉपी? वित्त विधेयक क्रमांक 1 ची. म्हणजेच काय? राष्ट्रपतींची परमिशन लागते. विधेयक कोणतं असतं? सरकारी विधेयक असतं. कुठं मांडावं लागतं ते? लोकसभे अंतर्गत मांडावं लागतं. संयुक्त बैठक घेता येते का? नाही, धन विधेयकाला संयुक्त बैठक घेता येत नाही. का? महत्व कोणाला येतं? तर महत्वाचा उल्लेख केला तर सर्वाधिक जास्त महत्व लोकसभेला येतो. म्हणून इथं लोकसभेला महत्व आहे कोणापेक्षा? राज्यसभेपेक्षा. वित्त विधेयक क्रमांक 1 मध्ये सुद्धा लोकसभेला जास्त महत्व असतं, पण कधी कधी लोकसभा इज इक्वल टू राज्यसभा असते. पुढे संयुक्त बैठक. बहुमत कुठलं असतं? बहुमत धनविधेयकाचा उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला साध्या बहुमताचा आणि काही परिस्थितीमध्ये आपल्याला विशेष बहुमत दिसतात, पण शक्यतो कोणतं? साधं बहुमत. मग बघा प्रत्येक ठिकाणी साध्या बहुमताचा उल्लेख करतोय आपण तिथं, फक्त काही बाबतीमध्ये आपल्याला विशेष बहुमताचा मुद्दा दिसतो. आता घटना दुरुस्ती विधेयक असेल तर राष्ट्रपतींची परवानगी लागते का? नाही. कंबाईनचा प्रीचा पेपर 2021चा हा प्रश्न डायरेक्टली विचारला होता विधानांच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढं सरकारी का खाजगी? कोणतं पण असू शकतं. पुढं लोकसभेत मांडता का राज्यसभेत? कुठेही मांडू शकता. संयुक्त बैठक घेता येते का?
प्रश्न संपला, घेता येत नाही. घटनेत नव्हतं हे कधी आणलं तर 1971ला 24व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती केली आणि इथं सांगितलं एखादं विधेयक जेव्हा दोन्ही सभागृह संमती करतात ते राष्ट्रपतींकडे जातं, राष्ट्रपतींनी त्यांना संमती देणं बंधनकारक केले. पण त्या संदर्भामधला असणारा संयुक्त बैठक घेता येणार नाही तोही उल्लेख त्याच्यामध्ये करायचा. आणि बहुमत कोणतं असेल इथं अतिशय महत्वाचा शब्द आहे, विशेष किंवा अतिविशेष बहुमत लागतं, म्हणून इथं लक्षात घ्यायचा लोकसभा इज इक्वल टू राज्यसभा, हे महत्व इथं असणार आहे. ठीक आहे, आता याच्यावरून एक वाक्य सिंपल लक्षात ठेवायचं. जे विधेयक साध्या बहुमताने मंजूर होतात ती विधेयक कधीच घटना दुरुस्ती नसतात. सिंपल. का? घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करायचं असेल तर कोणतं बहुमत लागणार आहे, विशेष किंवा अतिविशेष. मग मी तुम्हाला एक प्रश्न केला, कुठला? आपल्या भारतातल्या एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायचे किंवा विधान परिषद रद्द करायचे तर घटना दुरुस्ती करावी लागेल का भारताला? नाही. का? क्रायटेरिया काय? त्या राज्यातल्या विधिमंडळानं विशेष बहुमत घेतलं पाहिजे, पण संसदेचं साधं बहुमत लागतं. मग जिथं साधं बहुमत असतं तिथं घटना दुरुस्ती होईल का? प्रश्न संपला. कळतंय का? ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. आणि हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे, याच्यावरती तुम्हाला प्रत्येक प्रीला प्रश्न 100% विचारले जातात, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्या बाबतीमध्ये काय विचारत घ्यायचं आपल्याला की आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये पाहिलं तर विधेयक केंद्राचं असेल तर ते कोणाकडे जातं संमतीसाठी? ते जातं राष्ट्रपतींकडे. आणि राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार निर्णय घेतात? कलम 111 अंतर्गत आपल्याला निर्णय घेताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना 2च अधिकार मूळ घटना देते, फक्त 2 अधिकार मूळ घटना देते. ते तर काय? ते विधेयकावरती संमती देतील किंवा विधेयक राखून ठेवतील. त्यांना 3रा अधिकार नंतर मिळाला. कधी मिळाला त्यांना 3रा अधिकार? 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती झाली, मोरारजी देसाईंमुळे हा अधिकार तिथं मिळाला. तो म्हणजे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवण्याचा रेफरन्स याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपण पॉकेट वेटो सोबतच उल्लेख केला, आपण त्या ठिकाणी ऍब्सोल्यूट वेटो वगैरे असतील, हे आपण प्रकार बघतो. पण विधेयकाच्या साठी असं बघितलं राष्ट्रपतींसाठी कलम 111चा उल्लेख येतो. आणि जो आता वाद सुरू आहे राज्यांचा, तर त्या बाबतीमध्ये पाहिलं तर इथं 2 कलमांचा उल्लेख करायचा, 200 आणि 201. 200 कलम म्हणजे काय? राज्याचं विधेयक संमतीसाठी कोणाकडे येणार आहे? राज्यपालांकडे येतं. मग राज्यपालांकडे याच्यावरती 4 अधिकार मिळतात. कोणते? एक तर ते संमती देतील किंवा विधेयक राखून ठेवतील किंवा विधेयक पुनर्विचारार्थ ठेवतील किंवा ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवतील. जेव्हा ते राष्ट्रपतींच्या विचारात ठेवतील ना, मग कलम 201 नुसार कोण निर्णय देतात? मग तिथं राष्ट्रपती निर्णय देताना दिसतात. मग राष्ट्रपतींना अधिकार सेम मिळतात. कसं? संमती देणं, राखून ठेवणं, पुनर्विचारार्थ पाठवणं. पण किती कालावधीमध्ये राष्ट्रपतीने त्याच्यावर निर्णय द्यावा याच्याबद्दल कोणतंच वक्तव्य केलं नाही. म्हणून 1983 ला आलेल्या RS सरकारिया, MPSC ला आवडणारा अतिशय महत्वाचा आयोग RS सरकारी आयोग. सरकारी आयोग म्हणतो की 6 महिने जर झाले ना तर त्याच पद्धतीचं नवीन विधेयक राज्यानं तयार केलं तरी चालेल आणि ते नंतर संमतीसाठी राज्यपालांकडे पाठवता येऊ शकतं. आता चर्चेमध्ये कोण आहेत मग? 200 आणि 201. आणि आताच 4 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जे विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचाराधीन ठेवतात त्या विधेयका बाबतीमध्ये सुद्धा सक्षम निर्णय व्हावा. आणि जे विधेयक राज्य विधिमंडळ राज्यपालांकडे पाठवतात त्याच्यावरती सुद्धा राज्यपालांनी त्याला रेंगाळत न ठेवता किंवा राखून न ठेवता त्याच्यावरती विचार करणं अपेक्षित आहे, हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, एक थोडासा पॅच होता विधेयकांच्या बाबतीमध्ये, त्या गोष्टी आपण इथं डिस्कस करावा अशी अपेक्षा या ठिकाणी होती, त्यामुळे हा मुद्दा इथं मांडलेला आहे. थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मुद्दे खूप चर्चेमध्ये असतात विधेयकाच्या अनुषंगाने, आणि त्या विधेयकामध्ये सरकारी विधेयक खासगी विधेयकाचा मूळ रोल काय आहे या गोष्टी बघण्याला आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. आय होप ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या तुम्हाला समजल्या असतील, आणि जर सेशन आवडलं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचंय. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबू इथं आपण. थँक्यू.